नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीची सेमीची गणिताची पॅटची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. क्वेश्चन नंबर 3 पासून तुम्हाला रिटन टेस्ट असते. क्वेश्चन नंबर 3 हा बेसिक कन्सेप्टवरती असतो. आता त्यातलं ए आहे, राईट द प्राईस ऑफ मोटरसायकल इन वर्ड्स. इथे तुम्हाला इन फिगर दिले 2,95,450. B, correct option number is given in given box which shows the number 7,72,352. आता इथं हे इन वर्ड्स दिलेलं आहे 7,72,000 म्हणजे इथं बघा आता 7,72,352. ऑप्शन नंबर 3. C, write the number from एक्सपेंडेड फॉर्म. हा एक्सपेंडेड फॉर्म दिलेला आहे. आता इथं हा 9,80,000 प्लस 383,521 9,83,521. आता तुम्हाला एक ॲडिशन, एक सबट्रॅक्शन, एक येणारच आहे. नंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एक एक एक्झाम्पल येणार आहे. Question H, if 375 students of a school collected ₹30 each for the relief fund, what is the total amount collected? आता इथं 375 स्टुडंट्सने 30 रुपये या ठिकाणी 30 रुपीज पर स्टुडंट हे कलेक्ट केलेले आहेत. म्हणजे 30 + 30 + 30 असं आपल्याला 375 वेळा करावं लागेल. म्हणजे त्याचा अर्थ काय की 375ला तुम्हाला 30ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 11,250 रुपीज त्यांनी कलेक्शन केलेलं आहे. आता इथं इक्वेशन्स आहेत. इक्वेशन्स m/3. आता इथं डिनोमिनेटरला 3 आहे, तर हा 3 घालवण्यासाठी आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 3. मग इथं बोथ साईडला आपण 3ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 कॅन्सल होणार आहे. इथं m and 9 × 3 is 27. नाव सेकंड p-4. आता इथं -4 आहे. हा -4 घालवण्यासाठी आपल्याला +4 करावं लागेल. मग जी क्रिया आपण लेफ्ट साईडला केली तीच राईट साईडला पण करायची असते. सो ॲडिंग 4 ऑन बोथ साईड्स. मग हा 4 गेला, इथं p राहिला शिल्लक. 25 + 4 is 29. म्हणजे मायनस असेल तर प्लस करा, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय करा. आता इथं ॲड केलं आहे बघा. 3 = x + 3 आहे. हा आपल्याला x पाहिजे, फक्त हा 3 घालवायचा आहे. आता इथं +3 आहे. +3 असेल तर -3 करा. म्हणून सबट्रॅक्टिंग 3 ऑन बोथ साईड. मग राईट साईडला काय आहे? 3 आहे. 3 - 3 = x + 3 -3. हा -3 गेला, x रिमेन्स इथं, आणि इथं 3 - 3 0. सो x = 0. याप्रमाणे इक्वेशन सॉल्व करायचे असतात. इथं वर्ड प्रॉब्लेम्स आहे. वर्ड प्रॉब्लेम्समध्ये नेमकं काय करायचं आहे हे तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. फ्रेम ॲन इक्वेशन फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन अँड फाइंड द सोल्युशन. अमित बॉट सम मँगोज. आता अमितने सम मँगोज घेतलेले आहेत आणि ती संख्या आपल्याला दिलेली नाही. फ्रॉम द मार्केट ही डिस्ट्रीब्युटेड 3 मँगोज ईच टू हिज 9 फ्रेंड्स. त्याने प्रत्येक फ्रेंडला 3 मँगो दिलेले आहेत. असे किती फ्रेंड्स आहेत? 9 फ्रेंड्स आहेत. अँड 5 मँगोज लेफ्ट, म्हणजे 5 मँगोज रिमेनिंग आहेत, तिथे शिल्लक राहिलेत. हाऊ मेनी मँगोज डिड अमित बाय फ्रॉम द मार्केट. आता इथं लेट अमित बॉट नंबर ऑफ मँगोज बी एक्स. आपण अमितने आणलेले जे मँगोज आहेत ते एक्स मानले. मग 9 फ्रेंड्स आणि प्रत्येक फ्रेंडला त्याने 3 मँगोज दिले, म्हणजे 9 × 3 27. मग टोटल जे मँगो होते एक्स, त्यातनं आपल्याला 27 मायनस करावे लागतील, कारण त्याने ते फ्रेंड्सला दिलेले आहेत. मग x - 27 = 5. 5 रिमेनिंग आहेत, लेफ्ट आहेत, म्हणजे ते शिल्लक राहिलेत. आता इथे -27 घालवण्यासाठी आपल्याला +27 करावं लागेल.
जी क्रिया लेफ्ट साईडला केली ती राईट साईडला, म्हणून -27 तर इथे +27 हा 27 गेला. एक्स 5 + 27 इज 32, म्हणजे अमित बॉट 32 मँगोज. क्वेश्चन नंबर 5 ए 1/2 means how much in percentage. Write the correct option number in given box. आता 1/2, आता तुम्हाला कुठलंही पर्सेंटेज काढायचं असेल तर डिनॉमिनेटरला जी संख्या आहे त्याला कुठल्या तरी संख्येने मल्टिप्लाय करून 100 करा. पर्सेंटेज मीन्स डिनॉमिनेटर इज 100, हे लक्षात ठेवा. मग आता 2ला 50ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला केलं म्हणून आपल्या न्यूमरेटरला पण करावं लागेल. म्हणून 1 × 50 इज 50, 2 × 50 इज 100. सो 50%, 50/100 मीन्स 50%. ऑप्शन इज 4. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर म्हणजे फर्स्ट नंबर हा आपल्याला न्यूमरेटरला घ्यावा लागेल आणि सेकंड डिनॉमिनेटरला. आता बघा इथं 40 बीड्स अँड 90 बीड्स. 40/90, 0 0 आपण घालवला. 4/9 इज इक्वल टू 4:9. आता इथं हे दोघांचं युनिट जे आहे ते सेम होतं, म्हणजे इथं आपल्याला काही करावं लागलं नाही. परंतु सेकंड प्रॉब्लेममध्ये काय आहे, 30 मिनिट्स अँड 2 आवर्स आहे. इथं हे जे युनिट्स आहेत हे सेम असले पाहिजे. मग 2 आवर्स मीन्स 2 × 60, 60 मिनिट्स मीन्स 1 आवर. सो 2 × 60 इज 120 मिनिट्स. 30 मिनिट्स अपॉन 120 मिनिट्स. इथे मिनिट्स कॅन्सल होतात, म्हणून याला कुठलंही रेशोला कुठलंही युनिट नसतं. मग इथं आपण 0 घालवला. 3/12, 3ला 3ने भाग दिला, 12ला पण 3नेच भाग द्यायचा आहे. एकाच संख्येने दोघांनाही भाग द्यायचा आहे, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. इथं भाग दिल्यानंतर 1/4, 1:4. मेरीज एज इज 10 years, हर फादर्स एज इज 44 years and her mother's age is 4 years younger than her father. म्हणजे वडिलांपेक्षा आई 4 वर्षांनी लहान आहे. फाइंड द रेशो ऑफ मेरीज एज टू मदर्स एज. आता मेरीज एज दिलं आहे 10 years, फादर्स एज दिलं आहे 44 years अँड मदर्स इज 4 years यंगर दॅन फादर. म्हणून 44 - 4 इज 40 years. आणि आपल्याला रेशो विचारलेला आहे मेरीज एज टू मदर्स एज. मेरीज एज 10, मदर्स एज 40. इथं आपण 0 घालवला. 1/4, 1:4. Now 6th question. A. If a shopkeeper buy a mobile phone for ₹8,400 and sell it to a customer for ₹9,550, does he make a profit or loss on this deal? How many rupees? आता इथं कॉस्ट प्राईस 8,400, सेलिंग प्राईस 9,750. आता इथं लॉस झालं का प्रॉफिट? इथं सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस, सो हिअर इज अ प्रॉफिट. शॉपकीपर मेड ए प्रॉफिट इन दिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे जर सेलिंग प्राईस ही कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त असेल तर नेहमी प्रॉफिट होतं. म्हणून प्रॉफिटचा फॉर्म्युला वापरा. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. आणि इथं आपण 9,750 मायनस 8,400 आणि प्रॉफिट झालेला आहे 1,350 रुपीज. आता इथं एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. इफ सोनम अँड सुजय मेड अ प्रॉफिट ऑफ 400 बाय सेलिंग राखीज फॉर ₹1,200. फिल इन द बॉक्स करेक्टली टू फाइंड आउट द प्रॉफिट पर्सेंटेज दे मेड. तर सेलिंग प्राईस किती आहे? 1,200. प्रॉफिट किती झाला आहे? 400. आता बाईंग प्राईस म्हणजे इथं कॉस्ट प्राईस इज इक्वल टू फॉर्म्युला काय? सेलिंग प्राईस मायनस प्रॉफिट. 1,200 मायनस 400 इट 800. आता पर्सेंट प्रॉफिट अपॉन 100 आणि 800 ही कॉस्ट प्राईस आहे, त्याच्यावरती प्रॉफिट झालेला आहे 400. सो 4% प्रॉफिट 400 अपॉन 800 आणि हा 100 इकडे मल्टिप्लाय केला आहे. म्हणजे इथं आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं आहे? 50% येतं आहे. पर्सेंट प्रॉफिट इज 50%. Now C questions is also on loss and profit.
Shabbir's father bought bananas worth rupees 5,000, means cost price is 5,000. Due to sudden heavy rain, some banana got wet and spoiled. If got 3,500 by selling remaining banana. मग तिथं पाऊस आल्यामुळे काही बनाना खराब झाले, त्यांनी जे बनाना शिल्लक होते ते विकले, ते सेल केले, तर ते 3,500 इज सेलिंग प्राईस. फाइंड द लॉस और प्रॉफिट पर्सेंट. आता इथं कॉस्ट प्राइस इज 5,000 and selling price is 3,500. Here is the selling price is less than cost price, so here is the loss. So Shabbir's father made loss in this transaction. मग लॉसचा फॉर्म्युला वापरा. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस 5,000 मायनस 3,500 1,500 is a loss in this transaction. So let Shabbir's father made A%. आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. A upon 100. A% means 100. A upon 100. कॉस्ट प्राईस कितने मी घ्यायची. कॉस्ट प्राईस 5,000 आणि लॉस झालेला आहे 1,500. आता इथं हा 100 घालवण्यासाठी आपण दोन्ही बाजूला ऑन बोथ साईड्स 100ने मल्टिप्लाय केलं आहे. हा 100 गेला, इथं ए शिल्लक राहिला आणि हे 2 झिरो आणि हा 1 झिरो घालवला आपण आणि भाग दिला तर किती 5×15 म्हणजे 30%. ए इज इक्वल टू 30%. 7 क्वेश्चन. राईट एनी 2 फॅसिलिटीज ऑफर्ड बाय द बँक टू द सेविंग अकाउंट होल्डर. सेविंग अकाउंट होल्डरला बँक कोणकोणते फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते असं इथं विचारलेलं आहे. तर पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग अशा फॅसिलिटीज बँक प्रोव्हाइड करते. तुम्हाला जे लक्षात असेल ते तुम्ही लिहू शकता. इफ विभूती डिपॉझिट 15,000 in a bank for 1 year at the rate of 7 PCPA, then how much rupees will she get after 1 year? आता इथं 15,000 वरती किती इंटरेस्ट मिळणार आहे ते आपल्याला इथं कन्सिडर करावं लागेल. सो लेट इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 15,000 बी एक्स रुपीज. इंटरेस्ट ऑन 100 रुपीज इज 7 बिकॉज 7 इज अ PCPA % per annum. मग एक्स अपॉन 15,000 इज इक्वल टू 7 अपॉन 100. आपण इथे हे कॅल्क्युलेशन केलं तर एक्स इज इक्वल टू 7 इंटू 150 1,050 रुपीज इज अ इंटरेस्ट. आणि इथे किती काय विचारले पुढं हाऊ मच रुपीज विल द शी गेट आफ्टर 1 year. तिला किती रुपये मिळतील म्हणून ते आपल्याला काय करावं लागेल. अमाऊंट टू बी रिटर्न बाय बँक प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. इंटरेस्ट आणि प्रिन्सिपलची ॲडिशन करा, ते येणार आहे 16,050. Now question number 8. Observe the rectangle PQRS and answer the following questions. हा PQRS आहे, हे डायगोनल काढले आहेत PR and QS. First question is write the name of the diagonals of a quadrilateral. हा quadrilateralचं काय आपल्याला काढायचं आहे. इथं डायगोनल, हे डायगोनल आहेत, डायगोनल PR and डायगोनल QS. Write the pairs of opposite angles of a quadrilateral. Opposite angles, angle P and angle R. First pair, angle Q and angle S is the second pair. इथं आपण उत्तर लिहिलं आहे angle P and angle R, angle Q and angle S. What is the sum of measure of all 4 angles of a quadrilateral? Write the option number of the correct answer in the sum of the 4 angles of the quadrilateral is always 360 degree. So option is 4. Write the options number of the correct answer in the given box which shows the total number of edges of the given cuboid. आता क्युबॉइडला किती एजेस आहेत तुम्ही जर इथं आपण लक्षात नसेल तर मोजू शकतात. 1 2 3 4 ह्या फक्त ह्या ज्या रेघा आहेत ह्या मोजायच्या आहेत. ह्या 4 अप्परच्या आणि 4 लोअरच्या किती झाले 8 9 10 11 and 12 edges. Cuboid and cube has 10 edges, 6 faces and 8 vertices. Now last, complete the following table by
रायटिंग द नंबर ऑफ फेसेस अँड व्हर्टायसेस ऑफ इच 3 डायमेन्शनल फिगर. आता हा क्यूब आहे. क्यूबला फेस किती असतात? 6 असतात आणि व्हर्टायसेस 8. मी मागाशी सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8. दीज आर द व्हर्टायसेस. देन quadrangular pyramid faces, 4 faces are triangular and 1 face is a quadrilateral. So 4 plus 1 is 5 and vertices 1 2 3 4 and this one is 5. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण ही प्रश्नपत्रिका सॉल्व केलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांचाही प्रश्नपत्रिकेचा सराव होईल आणि त्यांनाही चांगले मार्क्स मिळू शकतील. परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.